नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आळजापूर गावातील काही नागरिक मला भेटलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आळजापूर गावातील एक डेअरी आहे आणि डेअरीचे कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर आळजापूर गावातील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण आता भेटणार आहोत आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव ऋतुराज तुकाराम नलवडे, राहणार आळजापूर. तर आळजापूर गावामध्ये तुमची एक डेअरी आहे असं हं. मला कळालं. काय नक्की काय घटना घडली, काय सांगू शकता? ह्या घटनेसंदर्भात सांगतो. आमच्या आळजापूर गावामध्ये एक संत कृपा डेअरी नावाची डेअरी आहे. तर त्या डेअरीमध्ये काम करणारा युवक निलेश जगताप ह्याच्यावरती संत कृपा डेअरीचे मालक विलासराव नलवडे यांनी त्यांचे स्वतःचे मॅनेजर मारुती रणदिवे यांच्या करवी कलम 316, कलम 318, 316चा 4 आणि 336 अशा प्रकारचे खोटे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु जगताप यांनी हे गुन्हे केलेले आहेत का? किंवा तसे गुन्हे काही चुकीचं काम केलेलं आहे का? आज बोलायचं झालं त्या युवकाबद्दल तर तो निलेश जगताप हा युवक गावातील एक होतकरू तरुण आहे. तो त्यांच्याच डेअरीमध्ये अगोदर कामाला होता. त्यांच्या डेअरीमध्ये निरगुडीचा दूध गोळा करण्यासाठी सुपरवायझरमधून निरगुडी येथे चिलिंग सेंटर चालवत होता. तर त्याचं डेअरीमधील काही व्यवहार असतील किंवा त्यांचे काय वादविवाद काय असतील त्यासाठी त्याने डिसेंबरमध्ये म्हणजे आज 4-5 महिने होत आले की त्यांनी तिथलं काम सोडले. काम सोडताना पूर्ण व्यवहार त्याचा क्लिअर केलेला. त्याने तिथे काम सोडलं. त्याचे पहिल्यापासून निरगुडी गावामध्ये संबंध आहेत. तर परत त्याने तिथे स्वतःचा दूध कलेक्शन गोळा करण्याचा व्यवसाय चालू करून त्याने ते दूध कन्हैया डेअरीला घातलं. तर ह्याचा राग आणि राजकीय सूडबुद्धी डोक्यात ठेवून त्यांच्या मालकांनी त्याच्यावरती आज हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या युवकाबद्दल बोलायचं झालं तर आज गावात कोणाला जरी माहिती विचारली तर त्याचे व्यवहार अतिशय सुंदर आणि क्लिअर व्यवहार आहेत. तो एक होतकरू तरुण आहे. त्याच्याबरोबरच हा पहिला युवक नाही जो त्या डेअरीचा पीडित आहे. भरपूर गावातील युवक आहेत, त्या डेअरीमध्ये काम करणारे भरपूर मुलं आहेत, पण ते वाचा फोडत नाहीत. आज ह्या मुलावरती जसा गुन्हा दाखल केला आहे तसे विविध लोक आम्हाला येऊन भेटत आहेत की आमच्या बाबतीत पण असा प्रकार घडला आहे. माझ्यावर बोलायचं झालं तर मलासुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे की तू माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुला दाखवीन, तू भोगायची तयारी ठेव. पण ह्या निलेश जगतापला ज्यावेळेला त्याच्यावरती दाखल करत होते त्यावेळेला त्याला बोलवून घ्यायचे, तू दूधधंदा बंद कर, नाहीतर तुझा आगवणे करीन. आगवणे करीन म्हणजे काय, ही काय त्यांनी म्हणच प्रचलित केली ना. आता त्या आगवणे साहेबांनी काय केलं असेल, तो काय आपला भाग नाही, पण त्यांनी ही म्हण प्रचलित केली की तू काम बंद कर, नाही तर तुझा आगवणे करीन. आज त्यांनी म्हणल्याप्रमाणे ते आज करून दाखवलेले. त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला आज पोलीस कोठडीमध्ये बसवलेला आहे. आज 3रा दिवस आहे. त्याला ज्यावेळेला न्यायालयात हजर केलेला जामिनासाठी, त्याला जामीन तर काय मिळाला नाही, पण त्याला आज बेड्या ठोकून हजर केलेला आहे. हा एक प्रसंग आमच्या मनाला दुःख देणार आहे की तो काय सराईत गुन्हेगार नाही. पोलीस प्रशासनाला किंवा सगळ्यांना तो पूर्णपणे सहकार्य तयार करायला तो स्वतःहून तिथे हजर झाला आहे, स्वतःहून सगळी माहिती देतोय. पण हा अन्याय अशा प्रकारचा अन्याय का होतोय? आज गावात प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या थोड्या बहुत का प्रमाणात त्यांच्याकडून पीडित आहेच. त्यासोबतच जर ह्या आमच्या तरुण मित्रावरती जर त्याला न्याय नाही मिळाला तर आमचे गावकऱ्यांची तीव्र अशी भावना आहे की कायद्याने जे काय होईल ते कायद्याच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय, SP कार्यालय इथे तीव्र आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत. म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. आज गावामध्ये याविषयी काही चर्चा आहे का? तुमचे काही लोकांशी काही चर्चा झाली का? किंवा विषयी काय सांगू शकता? चर्चा भरपूर आहे. कालच आमच्या गावामध्ये जन आक्रोश लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मारुती मंदिर या ठिकाणी बैठक झाली. तिथं गावातील तरुण वर्ग, महिला वर्ग, विशेष करून महिला वर्ग आणि पुरुष वर्ग सगळे हजर होते. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की हा मुलगा असं करणारा नाही आहे. कित्येक जणांकडे पुरावे पण आहेत. काही लोक पुराव्यानिशी बोलत आहेत आणि सगळ्यांची लोकभावना एकच आहे की हा घडलेला प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. त्याच्या समर्थनार्थ काल तिथं बैठक झालेली आहे. थोडक्यात जन आक्रोश झालेला आहे. नक्कीच जनआक्रोश झाला. तुमच्या गावामधील अनेक युवक असतील या चर्चेला. परंतु जर जगताप या व्यक्तींना जर न्याय नाही मिळाला तर पुढील तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका सरकारला न्याय मागण्याचीच भूमिका आहे. कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल, जिथं कुठं आम्हाला जाऊन पालकमंत्री असतील यांनी सांगितल्याप्रमाणे 300-400 लोक घेऊन जाऊ, अगदीच वेळ पडली तर आम्ही मंत्रालयात सुद्धा जाऊ, पण आमच्या तरुण सहकारी किंवा आमच्या मित्रावरती अन्याय होऊन देणार नाही एवढंच सांगतो. नमस्कार. नाव काय आपलं सांगू शकता? नितीन आप्पासाहेब नलवडे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत आळजापूर. आळजापूर गावामध्ये काहीतरी घटना घडलेली आहे
आणि या संदर्भात तुमचे अनेक नागरिक एकत्र आले होते. मंदिरामध्ये तुमची मीटिंग झाली होती संदर्भात. बरोबर. अनेक नागरिक एकत्र येऊन याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला. नक्की काय घटना घडली होती, काय सांगू शकता? आमच्या गावातील युवक निलेश जगताप हा संतकृपा डेअरीत कामाला होता. 20 डिसेंबरला त्यानं ते काम सोडलं. काम सोडायचं कारण असं होतं की संतकृपा डेअरीचे मालक विलासराव नलवडे यांनी त्याला बोलवून घेतला आणि सांगितलं की तुझ्या सेंटरला तोटा येतो आहे, 63,000 तोटा आहे. तो तोटा तू 32,000 सोसायचा आणि व्यवस्थापक मारुती रणदिवे यांनी 31,000 सोसायचा. त्यावेळेला त्यानं सांगितलं की भाऊ मला हे माझं काम 20,000 पगार मला आणि मी 32 भरणार, 1.5 महिना फुकट काम करायची काय कारण आहे? नाही म्हणले तोटा येतो आहे, बंद कर. चालते म्हणला मी काम सोडतो. काम सोडतो म्हणल्यावर म्हणले नाही महिनाभर थांब. मग महिनाभर थांबला. म्हणला तुमचा माणूस तिथं बघा हे करा. थांबला. त्यानंतर काम सोडल्याच्या नंतर त्यानं पूर्ण हिशोब दिला. त्या हिशोबाची पावतीसुद्धा आहे त्याच्याकडं. त्यानं हिशोब केल्यावरती नील केलेला दाखला जो खतावणी असती, पोट खतावणी, ती खतावणीचे फोटो काढून घेतले त्यानं. त्याला साधारण खात्री होती की हे असं काहीतरी करू शकतात. त्यामुळे ती घेतली आणि नीलचा दाखला घेतला थोडक्यात की बाबा माझे काही येणे बाकी नाही. आणि संस्थेनं जे गुन्हा दाखल केला 1,00,000 14,00,000 असे, तर कधीही संस्थेनं 5 आणि 10 आणि 40,000च्या वर कधीही उचल कोणाला दिलेलं नाही. फक्त असेल तरी त्यांनी दाखवावी असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्याच्याबरोबर तडजोड करायसाठी आम्ही बसलो. आम्ही बसल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नितीन तो या गोष्टीत भाग घ्यायचा नाही. आम्ही मिटवायचा प्रयत्न केला. नाही म्हणले त्याला मी आत घालणार आहे, त्याला धावतो काय आहे ते. तर त्याचं कारण एकच की संतकृपा डेअरीला येणारं दुधातील 1500-1600 लिटर दूध ते त्याच्या स्वतःनं जपलेलं दूध ते त्याला परत मिळालं. त्यानं जर कामच करायचं नाही, कुठंच जायचं नाही, जगणार कसा? 15-16 वर्ष जर डेअरी व्यवसायात गेल्यात, मग त्याला त्यातला अनुभव आहे. ते काम त्यानं करून दुसऱ्या डेअरीला, कन्हैया डेअरीला दूध घातलं. शे झाल्याच्या नंतर त्यांनी सूडबुद्धीनं त्याला सांगितलं तुला दाखवतो, माझ्या विरोधात गेला आहे, तुला मी आत बसवणार, 3-4 दिवस बसवणार नाही, 25 दिवस बसवणार. आणि हा सूडबुद्धीनं केलेला. त्यांनी कुठलेही पुरावे दाखवावेत. सगळा खोटा आणि राजकीय ताकद जी त्यांचं सामाजिक वलय तयार झालं आहे, पोलीस स्टेशनबरोबर बसण्यासंबंध, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. आणि त्यातून त्याला बदनामी करणं, माणसातनं उठवणं, आज जिथं दूध घेतो आहे तिथल्या लोकांच्यात भ्रम निर्माण करणं, कसं त्याचं दूध बंद होईल, म्हणजे तो रस्त्यावर आला पाहिजे, ह्यासाठीची सगळी व्यवस्था बदनामी करायची चाललेली आहे. त्यामुळं गावातील 200 ग्रामस्थ एकत्र जमून जाहीररित्या निषेध नोंदवला आहे लोकांनी. आणि लोकांचं एकच मत आहे, तुम्ही कायदेशीर जे खरं असेल ते करा, पण खोटं केल्यामुळं लोक एवढी उत्स्फूर्तपणे गावातनं विरोधात उतरले तर अजून भरपूर उतरतील. आणि जर का निलेश जगतापला जर न्याय मिळाला नाही, त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द झाला नाही, तर सर्व ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे की पुढच्या 4 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतील, आंदोलन करतील. जे काय असेल ते रितसर अर्ज देऊन, तक्रार देऊन, निवेदन देऊन, कायद्याचं पालन करून त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल, तीव्र आंदोलन केलं जाईल. आणि एकच माझी या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती की असं जे गुन्हे, असा जे सत्तेचा वापर केला जातो आहे की लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, दहशत निर्माण करणं, अगदी अर्जापूरचा बीड व्हायला लागलं आहे असं म्हणायला तरी काय हरकत नाही. त्यामुळं आमची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून जे गावचे, तालुक्याचे नेते आहेत, जनसेवक आहेत, आमदार असतील, खासदार असतील, इतर नेते आहेत, महाराज साहेब आहेत, जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांना एक विनंती की आमच्या गावावर लक्ष ठेवून गावात होत असणारा अन्याय त्वरित थांबवा आणि लोकांना न्याय द्यावा. धन्यवाद. आज तुम्ही न्यायाची मागणी केलेली आहेच, परंतु आज तुम्ही जगताप आहे ते जगताप व्यक्ती आज जेलमध्ये आहेत, आज त्यांना अटक झालेली आहे. त्यांना जर न्याय नाही मिळाला तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? आज आमच्या गावातील माता भगिनी, अगदी पुरुष मंडळी, अगदी 450 लोक आंदोलन करायची तयारीत. आणि हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच होईल. त्यासाठी ज्या बी परवानग्या, ज्या काही निवेदन द्यायच्यात अगोदर ते देऊन कायद्यानं आंदोलन केलं जाईल.
जो गुन्हा खोटा गुन्हा आहे की त्या 14.5 लाख रुपये त्यानं घेतलं, 35 कॅन नेली, मशीन नेलं, अजिबात हा काय प्रकार घडलेला नाही. सगळं खोटं बनावट बोगस आहे. आणि ह्यात एकटा निलेश जगताप नाही, असे भरपूर त्यांचे कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर दबाव टाकून पैसे उकळलेले आहेत. आज तुम्ही सांगता की खोटे गुन्हे दाखल केले, परंतु यांच्यावरती गुन्हे दाखल, जगताप यांच्यावरती गुन्हे दाखल करत असताना नलवडे यांच्याकडे काय पुरावे असतील का? काय ते पुराव्यानिशी त्यांनी गुन्हे दाखल केले का सत्तेचा दुरुपयोग गुन्हे दाखल केले, काय सांगू शकता? खोटे पुरावे दाखल केले, खोटे की आता ते समोरील काही गोष्टी कायदेशीर आहेत म्हणून बोलायच्या नाहीत, परंतु खोटे गुन्हे दाखल केले, खोटी कागदपत्र सादर केलेत आणि त्याचे बरेचसे पुरावे. काय होते, डेअरीवरचं जे बी कामकाज असते, डेअरी आणि तो सुपरवायझर यांच्यात चालतं, त्याचा कुठलाही पुरावा सुपरवायझरकडे येत नाही. परंतु सुपरवायझरची सही आहे ती कुठनं तुम्ही आणणार आहे? त्यावेळेला लिहिलेलं हस्ताक्षर, बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या पुढे त्याला, पण उद्या तो निर्दोष सुटेल. परंतु जो आज जी बदनामी झाली त्याला जबाबदार कोण? त्याच्या कुटुंबाची बदनामी, बायका मुलांची बदनामी, आणि जो व्यवसाय करतोय, ज्या व्यवसाय पोट आहे त्याचं, आज सगळीकडे सांगायला सुरुवात केली त्यांनी की आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याला जे सहकार्य करणार आहेत, जे दूध गोळा करतात, हे करतात, त्यांच्यावर बी उचलणार आहेत, त्यांना गुन्हे दाखल करणार आहेत. असं काय होऊ शकत नाही, करू शकत नाहीत. केलं तर आम्हीही गप्प बसणार नाही. अगं खरं असेल ते करू द्यात, पण खोट्याचं खऱ्याचं खोटं आणि लबाडच तोंड मोठं, असा हा प्रकार आहे. आणि खरोखर निलेश जगताप यांनी, अगदी आम्ही मारुतीच्या देवळात बोलवतो विलासराव नलवडेंना, त्यांनी मारुती देवळात येऊन सांगावं, खरं देवावर हात मारावा आणि निलेश जगतापनेही मारावा. अशा आमची गावच्या मंदिरात श्रद्धा आहे. सोडून देऊ सगळं, आत बसला आम्ही कुठलीही मदत करणार नाही त्याला, परंतु खरोखर त्याच्यावर अन्याय होतोय आणि हा गुन्हा खोटाच आहे. निश्चितच हे आळजापूर गावातील नागरिक आहेत आणि कालच्या रात्री आळजापूर गावातील अनेक नागरिक एकत्र आले होते आणि त्यांनी मिटिंग घेऊन या घटनेचा निषेध केलेला आहे. त्याचे व्हिडिओ आपण पुढे दाखवणारच आहोत. तर ही जी घडलेली घटना आहे, इथून पुढं आणखीन काय या गोष्टीचा निकाल लागतोय याच्याबरोबर आपण राहणारच आहोत आणि हे सर्व घटना आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आपण सर्व युवक निलेश जगताप यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याबद्दल या ठिकाणी संत कृपा उद्योग समूहाचे विलासराव नलवडे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आहे. निलेश जगताप यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाराचा, निलेश जगताप यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाराचा. मी विशाल कदम, मी सुद्धा संत कृपा डेअरीत कामाला होतो. जवळजवळ 18 वर्ष मी त्या डेअरीत काम केलं. तर मला आलेला असा अनुभव आहे की त्या डेअरीत जी अशी एक परंपरा म्हणा किंवा प्रथा आहे अशी की त्यातून कामगाराची जास्त पिळवणूक होती. तर कोणताही व्यवसाय ज्यावेळेस एखादी व्यक्ती करते तर ती व्यवसाय असा असतो की व्यवसायाच्या पद्धतीने व्यवसायात पैसे मालकाने गुंतवायचे असतात. जे काय असेल ते प्रॉफिट लॉस तो त्याचा तो असतो. नाही की प्रॉफिट झालं की माझं, लॉस झाला की कामगारांचा. अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलांना अडचणीत आणलेलं आहे. एक मी त्यातून आलेलो आहे. माझ्या कुटुंबावरती काय वेळ आली ती काय नाही ती मला पूर्ण कल्पना आहे. फक्त एवढंच की मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. त्याच्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने मी दुसरीकडे बघून माझं मी आता चाललं आहे व्यवस्थित. परंतु माझं एक मत आहे की जो व्यक्ती 17 आणि 18 वर्ष आपली वयाची तरुणपणाची ज्यावेळेस पुढच्या माणसाला त्याच्या व्यवसायात मदत करतो आणि त्या माणसाने त्याच्या नंतर एक 17-18 वर्षाचा त्याची तरुणाई निघून गेल्यानंतर त्याच्या उद्या एक त्यांची काय बाकी असेल ती बाकी त्या माणसाच्या नावावरती टाकायची. त्याचे पैसे कामगाराच्या पगाराचे पैसे नाहीत द्यायचे किंवा कुठला PF द्यायचा नाही किंवा परत आणखीन त्याच्या नावावरती कुठले तरी कसले तरी पैसे काढायचे. आता कम्प्युटरचं सिस्टीम असल्यामुळे काय तिथून पाहिजे अशी चलनं काढता येतात. त्यांच्याच कम्प्युटरची चलनं त्यांनीच काढायची, त्यांनीच मांडायची, त्यांनीच टाकायची. सगळ्यांना मॅनेज करून सगळं गुन्हा दाखल करायचा, सगळं करायचं. आणि ह्या गोष्टी होत्यात ह्या चुकीच्या आहेत. माझं मत असं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो.
तर माझ्यासारखे जे काय माझे मित्र असतील, अगदी मला नावासहित माहिती आहे, पण मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण माझं असं मत आहे की त्या व्यक्तींनी सुद्धा समोर यावं. हीच ती वेळ आहे आत्ता की त्यांनी समोर येऊन स्वतः सांगितलं पाहिजे. आज निलेश जगतापचं जर निलेश जगतापवरती वेळ असेल, उद्या आणखीन कोणावरती, पुढील एखादा नंबर आहे. अजून मी टचमध्ये माझ्या मित्रांबरोबर असतो, मला माहिती आहे अजून 4-5 पोरांची नाव, पण मी काय ते बोलू इच्छित नाही. फक्त माझं एक मत आहे की त्या निलेशसाठी आता समोर सर्वांनी याची एक ही आहे, संधी आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा ह्या दोन न्याय मिळून जाईल. तर सर्व कामगारांना माझी सुद्धा विनंती हीच राहील की त्यांनी समोर यावं, स्वतः सांगावं की आपल्याबरोबर काय झालं काय नाही. आता माझ्यासोबत झालेलं की जी काय ते सेंटरला बाकी गुंतवलेली ते पैसे मला तुझ्या नावावर मी टाकतो, मला तू द्यायचं, असं टॉर्चर करण्यात आलं. पण मी कुठल्या टॉर्चरला भीक न घालता मी माझ्या पद्धतीनं आणि माझ्या ह्याच्यावरती मी व्यवस्थित बाहेर पडलो. मला कोणाचा काय राग नाही, दुश्वास नाही, काय नाही. परंतु माझं मत असं आहे की ह्या ज्या गोष्टी कामगाराविषयी, ज्या कामगारानं प्रामाणिक काम तुम्हाला करून तुमचं नाव मोठं करून तुम्हाला पैसा कमवला नाही कमवला ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. लहानाचं मोठं तुम्ही झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे आपली परिस्थिती 2007 साली काय होती, आज तुम्ही कुठे आहे ते माहीत असून सुद्धा तुम्ही त्या कामगाराची जर पिळवणूक करणार असेल तर हे चुकीचं आहे. माझं एवढंच मत आहे की कामगारावरती तुम्ही कुठला अन्याय न करता तुम्हाला जेवढं मोठं व्हायचं आहे तेवढं मोठं होऊ शकता. फक्त कामगारांची पिळवणूक करू नका, एवढंच माझं मत आहे. नमस्कार.